हॅलो गाईज, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. स्वराज आज शाळेत चाललं आहे, बघू शकताय. सकाळचा वेळ आहे. शाळेत जायला नको म्हणतोय, रडतोय पण खूप. बघा, निघालो आहे आता मी शाळेला. खूप बुनबुन करतोय सगळ्या रस्त्याने, मला जायचं नाही म्हणून. पण आता काय करणार, शाळेत तर जावंच लागणार आहे. शाळा चालू झाली, खूप छान वाटतंय शाळेत जायचं म्हटलं की त्याला. पण रडूही येते. बघा, पोचलो आहे आम्ही शाळेत. आता शाळेत पोचलो आहे. स्वराज रडतनं काही थांबतच नाही आहे. खूप धावपळ होते शाळा चालू झाली मुलांची. तर जसा वेळ मिळतोय तसा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही सर्वांनी नक्की सपोर्ट करा. ही स्वराजची शाळा आहे, बघू शकताय तुम्ही. आतमध्ये अलाउड नाही आहे कॅमेरा घेऊन जायचं, नाही तर त्याचं क्लासरूम दाखवलं असतं तुम्हाला. त्याला बाहेरच थांबवलं, व्हिडिओ काढला. आतमध्ये प्रार्थना चालू आहे. आम्हाला उशीर झाला तर आम्ही गेटच्या बाहेर थांबलो आहे. सकाळी खूप घाई असते म्हणून चहा काय मिळाला नाही प्यायला. स्वराजला शाळेतनं सोडवल्यानंतर घरी येऊन चहा केला आहे. चहा पिल्यानंतर छान वाटतं आणि कामं पण आठवतात काय काय करायचं ते. चला या तुम्ही पण चहा प्यायला. प्रयत्न खूप प्रामाणिक आहे यूट्यूबवर सक्सेस होण्याचं माझं. नक्कीच सपोर्ट करा मला तुम्ही सगळ्यांनी. आणि चहासोबत बघताय तुम्ही, मी 2 टोस्ट आणि 2-3 बिस्किटं घेतलेले आहेत खायला. आणि प्लीज मला सपोर्ट करा सगळ्यांनी. चहा झालेला आहे, त्याचसोबत नाश्ता करायचा राहिला होता, तर चपाती करून घेतल्या सगळ्यात आधी. भेंडीची भाजी मी शाळेत मुलांना डब्यांना केली होती, ती जास्त वेळ काढून मी व्हिडिओ नंतर आल्या चपात्या करून सर्वांनी. चपात्या लाटायचं चाललंय, सपोर्ट करा. मध्येच चपाती तुटत होती, लाटायला जमत नव्हतं. खूप घाई असते सकाळ सकाळ. चपाती झाल्यात बघा सगळ्या छान. चपात्या झाल्यात. आता भेंडीची भाजी पण झालेली दाखवते तुम्हाला, जी सकाळी करून ठेवली होती. खूप घाईत केली ती, पण छान झाली होती चव. सगळ्या चपात्या पूर्णपणे तयार आहे. बघा, छान झाल्यात का चपात्या नक्की सांगा कमेंट करून मला. आणि आता मी किचन क्लीन करून घेते. मला स्वयंपाक झालं की किचनवर घाण अजिबात आवडत नाही ठेवायला. त्याचबरोबर भांडे पण खूप सारे होते, तेही भांडे घासून घेणार आहे. आणि बघू शकताय किचन स्वच्छ केल्यानंतरचा माझा व्हिडिओ. आणि आता दुपारच्या भाजीची तयारी, जी की मी वांग्याच्या फोडी बनवणार होते. वांगे कापून घेतले, एका बाजूला शेंगदाणे छान घरपूस भाजून घेतले, हिरवी मिरची, लसूण सगळी तयारी घेतली करून. तेल टाकलं एका कढईत, जिरी फोडणीसाठी, लसूण, कढीपत्ता, छान फोडणी तडतडू दिली. त्यात कांदा घातला बघा, एक छोटा असा कापून. सगळं छान लालसर भाजून घेतलं, बघू शकताय तुम्ही. थोडा व्हिडिओ चुकत असेल तर प्लीज समजून घ्या. प्रयत्न करत आहे मी अजून पण. नक्की सांगा मला व्हिडिओ बघा माझे कसे वाटले ते. छान कांदा करपूस भाजून घेतला आहे. त्यात चवीनुसार मीठ घातलं आहे बघा. मीठ घालून पण पुन्हा 2 मिनटं छान भाजून घ्यायचं कांदा. त्यात टोमॅटो ॲड करते. टोमॅटो जरा कच्चा आहे, त्याच्यामुळे थोडा हिरवा आणि लाल दिसत आहे. छान 2 ते 3 मिरच्या कापून टाकल्यात, बघू शकताय तुम्ही. मिक्स केलं आहे. त्यात हळद टाकलेली आहे, लाल तिखट घातलं आहे थोडंसं, आणि घरचा काळा मसाला पण घालणार आहे थोडा. छान मिक्स केलं आहे, सगळं एकजीव करून घ्यायचं. 2 मिनटं तेल सुटेसपर्यंत छान परतून घ्यायची बघा भाजी. बघा कसं छान तेल सुटलेलं आहे. तेल सुटलं की आपण ह्यात वांगे टाकणार आहे, जे कापून ठेवले होते अगोदरच. ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते मी वांगे. ते वांगे ॲड केली मी त्यात. वांगे टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे 2 मिनटं चांगलं, बघू शकताय तुम्ही. एकदा नक्की अशी भाजी करून पहा, खूप छान लागते आणि कंटाळा पण येत नाही अशा भाजींचा. साधी, सिंपल आणि छान लागते बघा खायला पण. ट्राय करून बघा नक्की. 1 ग्लास पाणी ओतलं होतं मी त्यात. आता हे पाणी आपण थोडंसं आटवून घेणार आहे. 1च्या जागी अर्धा ग्लास पाणी ठेवणार आहोत आपण. छान बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. इथं बासमती तुकडा राईस घेतला आहे बघा. माझ्या मुलांना भात आवडतो खायला, त्याच्यामुळे मी भात करत असते सारखा. तांदूळ धुवून घेतलेले आहेत, भात शिजायला टाकला आहे.
त्यात मीठ पण टाकलेलं आहे अगोदरच आणि पाणी टाकून शिजायला देत आहे. दोन्ही गॅस चालू आहेत. भात शिजला आहे आपला, बघू शकता तुम्ही. छान मोकळा होतो भात हा. आणि बाजूला आपली भाजी पण शिजलेली आहे 50 ते 60%. त्यात शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आणि कूट टाकल्यानंतर ही 5 मिनटं वाफेवर ठेवायची भाजी. अजून खूप छान लागते. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोथिंबीरही टाका. माझ्याकडे नसल्यामुळे मी नाही टाकली. अशी भाजी केली ना खूप खातात. माझ्या घरात तर सगळ्यांना अशी भाजी आवडते बघा खायला. भात आणि भाजी होईसपर्यंत एका बाजूला मी धुणं धुवून घेतलेलं आहे. आपली भाजी पण तयार आहे बघा. छान उकळी आलेली. गॅस बंद केला आहे.